देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली। याबाबत पत्रकारांनी अंजली दमानिया यांना प्रश्न विचारला। या प्रश्नाचं उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे। शेतकऱ्यांच्या विषयाच्या संदर्भातला प्रश्न आहे। 20,000 कोटींची जी मदत झालेली आहे शेतकऱ्यांना, दत्तमामाने देखील त्या संदर्भातला GR झालाय ते सांगितलंय। येत्या काळात अजून अशीच मदत सुरू राहणार आहे। मी तुम्हाला मागच सांगितलं, आमचं 32,000 कोटीचं पॅकेज होतं। नंतर पुन्हा आम्ही पॅकेज दिल्यानंतर दिवाळी झाली, दिवाळीनंतर पण पाऊस पडला, पुन्हा ते पॅकेज जवळपास 8,000 कोटीने वाढलं। असं 40,000 कोटी रुपयाचं पॅकेज झालं। केंद्राची टीम पहिली येऊन गेली, आता दुसरी पण टीम येते। आम्ही त्यांच्याकडनं देखील त्याच्यामध्ये मदत मागतोय। राज्य सरकारची जबाबदारी आहे, परंतु अशा प्रकारचं नैसर्गिक संकट कुठल्याही राज्यामध्ये देशातले आलं तर केंद्र सरकार पण त्यांची टीम पाठवून त्याचा आढावा घेतं आणि ते पण त्याच्यामध्ये आर्थिक मदत करतं। आम्हाला विश्वास आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब हे सगळे या कामामध्ये राज्याला मदत करतील आणि आम्ही त्यांना भेटून मध्ये त्यांचे दौरे मुंबईमध्ये झाले त्यावेळेस आम्ही त्यांच्या कानावर घातलं, महाराष्ट्राचे दौरे झाले तेव्हाही घातलं। तुमचा राजीनामा पदावर असेल तर निपक्षपाती चौकशी होणार नाही, तुम्ही राजीनामा द्यावा। माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन। पुण्यातल्या इच्छुकांच्या तुम्ही मुलाखती वगैरे घेताय, मात्र युतीचं काय ठरलंय का? काही ठिकाणी शरद पवार काही नगरपालिका मी त्यांना माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्या भागामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं ते त्या ठिकाणी करा। कारण काय झालं, 11 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे ड्रॉ निघाले आरक्षणाचे आणि आरक्षणाचे ड्रॉ निघाल्यानंतर मग तो 4चा प्रभाग, इथं 5चा आहे ना, काही एखाद्या ठिकाणी 5चा प्रभाग एकच आहे पण आहे। असे कसे असावेत, त्याच्यामध्ये महिला कुठल्या घटकातल्या म्हणजे ओबीसी, सर्वसाधारण, SC ST, पुरुष कसे, अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपल्या विचारांचं पॅनल कसं स्ट्रॉंग होईल याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि सगळ्याच राजकीय पक्षांचं त्या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे। आज मला सुभाष जगताप पण भेटले, आज मला सुनील टिंगरे पण भेटले, मला चेतन तुपेजी भेटले, दत्ता धनकवडीजी भेटले, सगळे अनेक मान्यवर, माजी नगरसेवक पण भेटले आणि हे आमचे सहकारी पण भेटले। त्यांना मी सांगितलं की तुम्ही चाचपणी करा, मी परत 2 दिवसांनी येतो आणि त्या पद्धतीने, कारण अजून पुण्यातल्या म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाहीये। त्याच्यावर काय काय होतंय, कसं होतंय, 9 वर्षांनी निवडणुका लागल्या, जे एक बॅच जवळपास तिची संधी गेलेली आहे। काही जुने पण इच्छुक झालेले आहेत साहजिक आणि नवीन पण वाटतं की आता आम्ही नव्या दमाचे आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची। सांगतो का आता प्रत्येक वेळेस आज आम्ही महायुतीच्या संदर्भात आमचं काम चाललेलं आहे, परंतु आता साधारण नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुठल्या शहरामध्ये काय काय घडतंय हे साधारण अंदाज त्या ठिकाणी येईल। तो अंदाज आल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी एकत्र लढायचे, कारण ज्या पद्धतीने हालचाली होत आहेत पिंपरी चिंचवडमध्ये तुमचेच पदाधिकारी सांगतात की दादा साहेबांचं बोलणं सुरू आहे का? वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळी भूमिका मांडतात, आता त्यांना जे त्यांच्या मनात येतं ते बोलून दाखवतात। तुमच्या मनात आमच्या मनामध्ये पहिल्यांदा मी माझ्या पिंपरी चिंचवड पुणे सगळ्या भागातल्या माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं चाचपणी करा, चाचपणी करून समोर कसं काय काय घडतंय त्या पद्धतीनं